अहिल्यानगरमध्ये बिबट्याच्या हल्ल्याच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात येत आहे। अहिल्यानगरच्या पुणे बायपास या ठिकाणी गेल्या 2 तासांपासून रास्तारोको आंदोलन केले जाते। रास्तारोको आंदोलनामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा या ठिकाणी लागलेल्या आहेत। इसकळ गावातील राजवील पोतपर या चिमुकल्यावरती गंभीर हल्ला झाला आणि त्यानंतर आता गावकऱ्यांचं हे आंदोलन। तालुक्यामध्ये बिबट्याने धुमाकूळ घातलेला आहे आणि गेल्या 2 दिवसापासून 2 चिमुरड्यावरती बिबट्याने हल्ला केलेला आहे। यामध्ये एका चिमुरडीचा मृत्यू देखील झालेला आहे। याचाच निषेधार्थ आज अहिल्यानगर जवळून जाणारा जो पुणे बायपास आहे त्या बायपासवर गेल्या 2 तासापासून रस्ता रोको आंदोलन सुरू आहे आणि आपण बघतो की या रस्ता रोको आंदोलनामुळे लांबच लांब रांगा ज्या आहे त्या वाहनांच्या लागलेल्या आहे। दोन्ही साईडनी ही ट्रॅफिक जी आहे ती जाम झालेली आहे आणि 2 तास झाला हा रस्ता रोको जो आहे आंदोलन सुरू होतं आणि याच पार्श्वभूमीवरती आता बघतो की गावकरी संतप्त झालेले आहेत। गावकऱ्यांच्या जी भूमिका आहे ती अतिशय तीव्र आहे, यावरूनच एकंदरीत लक्षात येत आहे। कुणाल जायकर, TVN मराठी, अहिल्यानगर। महत्त्वाची बातमी, नाशिकमधल्या भर वस्तीमध्ये बिबट्यानं धुमाकूळ घातलाय। बिबट्यानं 6 जणांवर हल्ला करत भीतीचं वातावरण निर्माण केलंय आणि अखेर तासाभराच्या अथक प्रयत्नानंतर बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाला यश आलंय। नाशिकच्या गंगापूर रोड परिसरातल्या संत कबीर नगरमध्ये बिबट्यानं धुमाकूळ घातला। बिबट्याच्या हल्ल्यामध्ये 6 जण जखमी झाले। यामध्ये 4 सामान्य नागरिक तर 2 वन कर्मचाऱ्यांचा समावेश आहे। संत कबीर नगर मधल्या वनविहार कॉलनी जवळ बिबट्या असल्याचं समजताच वन विभागाचं पथक दाखल झालं। यावेळी बिबट्या एका घराच्या गेट मध्ये लपून बसल्याचं आढळलं। चंद्राताईच्या घरी तो बिबट्या उडी मारली, त्यांच्या सिक्युरिटी गार्डला जखमी केलं। जखमी केल्यानंतर तो इकडे उडी मारली, इकडनं तो आता इकडनं बाहेर जायला चान्स नाही, पण तो एक तर मध्ये असू शकतो किंवा त्या एक समोर एक स्क्वेअर आहे तिथून बाहेर जाऊ शकतो। साधारण बिबट्या किती मोठा असावा काय? 3.5 फूट माझ्या कमरे इतका होता। जे पेंटिंगचं काम चाललेलं आहे ते म्हणलं की आता 5 मिनिटापूर्वी इथं बिबट्या दिसला होता। बहुतेक असा अंदाज आहे त्यांचा, म्हणणं की 2 बिबटे आहे असं म्हणतात, ते नरमादी असू शकते बहुतेक। वन विभागानं बिबट्याला पकडण्याचा प्रयत्न केला, पण बिबट्यानं वन विभागाच्या एका कर्मचाऱ्यावरच हल्ला चढवला। मंत्री गिरीश महाजन सुद्धा घटनास्थळी दाखल झाले होते। त्यानंतर वन विभागानं जाळी लावत बिबट्याला पकडण्याचा प्रयत्न केला, पण चपळ असलेल्या बिबट्याने भिंतीवर उडी मारत पळ काढला। याच वेळी वन विभागानं बिबट्याला इंजेक्शन गन मारली, त्यामुळे बिबट्या पळून गेला तरी काही अंतरावर जाऊन बेशुद्ध झाला। वनविहार कॉलनीच्या मागच्या भागात बिबट्या बेशुद्ध झाल्यानंतरच वन विभागानं त्याला ताब्यात घेतलं। लोक खूप पळत होते इकडे तिकडे, म्हणजे ते खरं म्हणजे थोडं थांबला सुद्धा अजून याच्यामध्ये इजा कमी झाली असती कुणाला। आणि तो एका गेटमधून घुसून त्या ठिकाणी एका जिन्याच्या ठिकाणी थांबला की जी खोली होती आणि त्यामुळे तो पकडायला जरा सोयीचं झालं। पण सगळ्या जाळ्या लावलेल्या असताना सुद्धा आपण बघितलं तो कशा पद्धतीने त्यांनी एकदा अटॅक केला आणि आमचा एक कर्मचारी हा चांगलाच जखमी झाला। त्याकडे पंजा मारले, 3 जाळ्या असताना सुद्धा त्यांनी पंजा मारला तर त्यांनी सगळं त्याला इथे पूर्ण फाडून टाकलेलं आहे। त्याचे स्टिचेस घेण्याचं काम या ठिकाणी चाललेलं आहे।
जवळपास संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे। जुन्नरमध्ये काही दिवसांपूर्वी बिबट्याच्या हल्ल्यामध्ये एका मुलाचा मृत्यू झाला। त्यानंतर संतप्त जमावानं वनविभागाचं कार्यालय पेटवून दिलं। अहिल्यानगरच्या खारेकरचुने गावातही बिबट्याच्या हल्ल्यामध्ये 5 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला। त्यानंतर कोल्हापूरच्या भर वस्तीत बिबट्यानं धुमाकूळ घालत 2 जणांवर हल्ला केला आणि आता नाशिक शहरातही बिबट्याचं दर्शन झाल्यामुळे नागरिक भयभीत झाले। नरभक्षक बिबट्या दिसताच गोळ्या घाला, आधीच आदेश दिलेले आहेत असं वनमंत्री गणेश नाईकांनी म्हटलंय। बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांवरून वनमंत्री गणेश नाईकांची ही प्रतिक्रिया आहे। वनरक्षकांना आणि पोलिसांना सांगितलं की तुम्ही यंत्रणा राबवा, जो नरभक्षक जर बिबट्या त्या ठिकाणी आला तर त्यांना शूट ॲट सेट त्या ठिकाणी करून टाका। मी बोललेलो आहे, गांभीर्याने बोललोय। आणि सर्वच बिबटे का हल्ला करणारे नाहीत, परंतु खात्री झाली की हाच तो बिबट्या आहे तर त्याच्यावर शक्यतो त्याला जे बेहोश करून त्याला पकडा, स्थलांतरित करा। पण तो जर कंट्रोलमध्ये येणार नसेल तर त्याचा निश्चितपणे त्या पद्धतीची कारवाई करा सांगितलं।